तंत्रशास्त्रामध्ये पिशाच कर्ण मूळ बर कर्ण म्हणजे स्मशानामध्ये जाऊन जे दहन केलेले व्यक्ती असते त्याचे हस्ती घेऊन त्याचा जागृत पुन्हा पुन्हा हा त्याच्यामध्ये प्राण आपण त्याचे अनुभव घेणे आणि त्याला जे प्रश्न विचारते त्याचा तो उत्तर देते. मग आणि त्यावर निष्ठाकीने जर सवाल केली की महाराज तुमचा जॉब जेवढा घ्यायचा आहे तुला जे साईड अनुभव दिखावा काही कामाचा नाही नाही ते एक प्रोफेशनल झालं व्यावसायिक तर तिथं या पादुकेच्या याच्यामुळे प्रत्यक्ष गोष्टी एवढं की साधच. आता जसं तुम्ही सांगितलं की बाबा नंदीनाथ महाराजांना स्वामी भेटले. ॲक्च्युली आता काय झालेलं आहे की स्वामी समर्थ खूप लोकांना माहिती आहेत अक्कलकोटचे, पण आता हे स्वामी म्हणजे नक्की कोण आणि नरसिंह सरस्वती महाराज यांचं संपूर्ण नाव. तर मग नरसिंह सरस्वती महाराज नक्की दत्त महाराजांचे अवतार होते, पण एक थोडीशी त्यांची माहिती आपल्याला सांगता येईल का? नाही, नरसिंह सरस्वती महाराजांची. नरसिंह सरस्वती स्वामींचं आयुष्य कारंजा या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. नाव मूळ कार्य आहे. त्यांची वंशज आजही काशीला आहेत आणि काशीला कालिया म्हणून प्रसिद्ध आहे. नागपूरमध्ये काली म्हणून त्यांचे वंशज महाराज ज्यावेळेस महादेवाची सेवा केली त्यांच्या फळाने पुत्र लाभू लागलो. आणि ज्यावेळेस श्री नरसिंह सरस्वती बाल स्वरूपामध्ये जन्म त्यांच्या मुखामध्ये जिभेवर ओंकार असे प्रतीक दिसत असा आहे. आणि ओंकार असल्या कारणाने सर्व ध्यान बघणं वगैरे आई सगळं त्याच्यावर उपासना वगैरे संस्कृती त्याला जयंती करण्याचा आदेश झाला. आदेश म्हणजे प्रत्यक्ष दत्त अरे भ्रमण करत करत काशीमध्ये गेली. काशीमध्ये त्यांची गुरु त्यांना जी संन्यास दीक्षा ती मी एका संन्यास दीक्षा परत आली. परत आल्यानंतर आई स्वार कसं काय असं काय झालं. तर गुरुचा आदेश होता त्याप्रमाणे संन्यास दीक्षा. मग आता मला ज्यावेळेस भेटायचं आहे त्यावेळेस काय करायचं. त्यांच्या काळामध्ये मातीचे मातीचे घर धाब्याचं बहुत असं भाव ते मातीने शेणाने सारिलं आणि आईला सांगितलं होती तू ज्यावेळेस माझं स्मरण करशील या ठिकाणी येऊन स्मरण घे मग तुला इथं दिसत. ती जागा आजही करायला जागा मी तिथं गेल्यानंतर एक त्या ठिकाणी स्पर्श केल्यानंतर आपण स्पर्श केल्यानंतर एक प्रकारचं चैतन्यता जागत काही ते वेगळं स्वरूप शरीरामध्ये किती शिरत आहे असा अनुभव मला आलेला आहे. आणि ते अजूनही पाहण्यासारखं आहे. त्याच्यानंतर महाराज असेच भ्रमण वगैरे आपल्याकडे राहण्याची कायमची केलं. त्या ठिकाणी विवाहाबरोबर संदर्भ आहे शतपूर म्हणजे 8 तीर्थ आहे जेणेकरून भाविक भक्तांचा उद्धार या ठिकाणी मी परता येऊ शकतो तरी त्या ठिकाणी. जसं की आता आपण सांगितलं की आपल्याकडे ह्या पादुका आलेल्या आहेत त्याची दैनंदिन सेवा आपल्याकडनं अशा पद्धतीने सगळी घडते. पण आम्हाला ही एकदा इच्छा आहे की जसं तुमचे जे वंशज होते नंदीनामात त्यांना स्वामी महाराजांचे खूप अनुभव आले, तसे तुम्हालाही काही अनुभव आले आहेत का हे जाणून घ्यायला उत्सुक आहोत आम्ही. फार मोठा प्रसंग आहे. 2016 आम्ही ज्यावेळेस गायला जातो त्यावेळेस तुळजा भवानी देवीचं दर्शन करतो. गंधार तुम्हाला जायचं असं तर इथे महाराज मोस्ट तुळजा भवानी दर्शन सन्नतीचं दर्शन आणि मध्ये कुठल्याही देवता वगैरे ते तुमचं दर्शन करून सांगा. असाच प्रसंग आम्ही सहकुटुंब सहपरिवार
जसं सहकुटुंब सहपरिवार, जसं मग ते सांगितली सहकुटुंब सहपरिवार असा या उक्तीप्रमाणे आम्ही सहकुटुंब म्हणजे आमची पूर्ण फॅमिली जावयासह बाच्यासह मुलासह मोठी ट्रॅव्हल्स केली. त्यांनी दर्शन केलं. सन्नतीला गेलो, सन्नतीचं दर्शन केलं, तिथं प्रसाद फुटला आणि तिथून पुन्हा आम्ही निघालो. जाताना कुरवपूरला गेलो आम्ही. तिथं पुरून दर्शन प्रसाद वगैरे घेतला. तिथून निघालो आणि रायचूरच्या मार्गाने. तिथं सुग्रीश्वर म्हणून एक महादेवाचे फार मोठं मंदिर. एकत्र जर करायचं 4 लग्न त्या ठिकाणी मोठं महादेवाचं मंदिर सोलापूरला सिद्धेश्वरचं आहे तसं. तिथलं दर्शन केलं तिथे प्रसाद. तिथून पुन्हा रायचूर माझ्या कल्लूरला गेलो. कल्लूर बाबा बघेल लक्ष्मी स्वतः तिथं भक्तासाठी आलेली आहे. तर तिथं सहाण्यावरती लक्ष्मी अशी स्वयं प्रगट झाली आले. तर ते दर्शन करतात. ते दर्शन केल्यानंतर पुन्हा गाणगापूर मार्गे निघालो आम्ही. तर त्यांचा ड्रायव्हर म्हणला गाणगापूर वगैरे काय डायरेक्ट लातूर. असं पूर्ण आपलं गाणगापूर दर्शन केलं की त्याच दर्शन झाली त्याच सगळी जायचंय. आमची इच्छा आहे तू आता वर्ष आमचं मूळच दर्शन करून गेले. आमचं महाराजांचं दर्शन खूप गेले. पाच म्हणल्यानंतर नाही नाही काही असेल ठीक आहे. दुपारी कल्लूरून बांधवांच्या मार्गाने निम्या रस्त्यात आल्या नाही. असा इतका मोठा पाऊस झाला की जसं डिस्कवरीला झाडं जातात पापड तसं प्रत्यक्ष दिसू लागलं. ट्रॅगन 1740 तर ते 2 चाकावर राहिली नाही असं आणि वर व्हायला लागली. त्याला दिवशी आपलं गाडीवरला व्हायला लागले त्या गाडीला भयंकर होत असत. या आमच्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती फक्त व्हायचं ते जे भाग सुचिंतावर होता ते दत्त आहे की भक्ती दत्ताची इतकी निष्ठा व्हायला बरं इथं देऊन दर्शन आणि एवढे सांगतो मी म्हणलं एवढ्या ह्या प्रसंगामध्ये फोन काढला. सचिन पुजारी म्हणून आहे त्यांचा मला फोन आहे की अहो नोंदणी बाबा किती वेळ झाले 7:30-8 व्हायला गेले. मी या नवला मंदिर बंद होते पुन्हा दर्शन तुम्हाला मुक्काम आलं. मला ऑनलाईन ते एवढा मोठा पोस्ट पडाला आहे समोरचं बेबीसर बांधला तुम्हाला काही नाही काय बोलायचे असे असं काय नाम बरायचं वातावरण येतं तर एका ठिकाणी आम्हाला काही नाही शुभ्र आम्हाला येईल. हा सगळे लाभले वडाली वगैरे मोरांनी म्हणजे असं त्याला सर्वांनी जेवढा तुमचा मोठा आवाज निघे तेवढा दिगंबरा शिल्पा दुरुंदर हा या मंत्राचा जप मोठ्याने पुरवून आणि त्या प्रसंगी आम्ही मोठा पुरून जेतो. पण एवढ्या प्रसंगामध्ये गुलबर्गानी 8 किलोमीटर पुन्हा गांधर अशा असतं 20-8 सर्व आज मी झाले परत त्यांचा पण कुठवर आली तिला गुलबर्गाच पोहोचला. अहो सर्वान झाली मी नाही आवची कष्टी इच्छा खूप वगैरे दर्शन घ्यायचं आजच घ्या ते कामाचा राहू द्यावा नाही मला दर्शन द्यायचे काय झालं दर्शन द्यायचे तुम्हाला तुम्ही लवकर या. म्हणजे आता बघा वाट कसं त्यांच्या मुखातून आलंय दर्शन द्यायचे तुम्हाला तुम्ही लवकर या. तू महाराज त्यांच्या मुखात मला दर्शन द्यायचं इथं नंतर तुम्ही या. मग पहिल्यांदा काय होतं वाक्य या लवकर मंदिर बंद होते पण दुसऱ्यांदा त्यांचं ज्यावेळेस हो आला की तुम्हाला दर्शन द्यायचे लवकर या मग तुम्ही लवकर या असं मला ती फोन ठेवला हे सगळं करून एकदम शांतच का आहे. परत पुढे आलं की 2 किलोमीटर पुढे आले की पाऊस हे म्हणे काय मग त्याच्या ह्याच्या त्या ड्रायव्हरला होणार फक्त मान पुढे येतो एवढं म्हण तू फक्त पुन्हा बघू मला आपण जायचं नाही. ठीक आहे मला महाराज सुद्धा मी काल नाही घेऊन येतो असं म्हणल्यानंतर सगळं
मग गाड्यांका जास्त गंगापुरामध्ये जिथं दादाला होता मग तिथं 9 तर पडदा होते. तिथून जास्तवर आम्हाला 10 मिळते. सगळे पायात चप्पल नाही आमची आई, सगळे नुसतं असं उडत नेत नेलं 9:15 झाले तरी पडदा. गेल्यानंतर सगळं बघितल्यानंतर ते सचिन पुजेल नाव पाय तर संध्याचं घेतलं तर शेवगायचं. पण तिथं त्या पादुकेच्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष दर्शन खूप एवढं की सारखंच स्वयाचं मत सांगतो खूप बंद करून नाही म्हणजे मागवलं की दिंडी बॉय आले त्यांना दर्शनच सगळ्याचं दर्शन झालं. पहिल्या लोक घेतला लिखून युवा आपण काप सगळे जातो हा माझ्या सोला मला पण महाराज आणि दर्शन म्हणजे आमच्या स्थितीत थांबली दर्शन हे तर आजपर्यंत कुणाची ही वार वगैरे नाही, कुणाचं काही केलं नाही. बंद म्हणजे बंद करतायत. तर हा महाराजांची आमची कृपा दृष्टी म्हणजे माझ्यावर देखील तुमचे दृष्टी एवढा हा मोठा असा प्रसंग आणि मग काय गुरुजी सेवा करून घ्या हाच अनुभव मी माझ्या मुलांना सांगतो. ही परंपरा जी आहे तुम्ही करा, तुम्ही पण सेवा करा आणि मुलं करतात. अभ्यास करतात कधीशी नाही घरी बाहेर गेले गाजले का आहे राग नाही दुसपूस नाही काही नाही. महाराजांची सेवा महाराजांची आरती काय बोले की मी ना रे हीच पावती महाराजांनी अशीच सेवा आमच्या पुढील पिढ्या यामध्ये जोडून मला प्रश्न विचारावा असं वाटतो की आजकाल प्रत्येक घरामध्ये जे मुलांवर संस्कार होतात ते नक्की कसे व्हावेत. आता तुम्ही आता सांगितलं की तुम्ही जेव्हा सांगितलं तुमच्या मुलांना की हे आपल्याला सेवा करायची आहे तर त्यांनी कोणताही नकिंचित मनात काही मानता त्यांनी सेवा केली आणि ते कोणत्याही हे न करता ते सेवा करतात. तर तुम्ही आता जे आपले युवर्स असतील त्यांच्या घरामध्ये पण लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही काय सांगाल की त्यांना संस्कार किंवा देवाची जी ओढ आहे ती कशी लावू देताल. आता या धावत्या जगामध्ये सगळ्याची शिकून सेट झाली आहे कुठल्या काय करायचं काय तरी देखील मला असं सांगायचं आहे भगवंता पुढे लहान मुलाला घेऊन स्वतः होतून बसलं तर संस्कार मुलावर होणार. आपण नाही करायचं आणि मुलांनी करायचं हे शक्यच नाही त्यांनी कारण त्याला तुम्ही कितपण येणं महत्वाचं आहे ना. मी जर त्या व्यक्तीला सांगितलं की ही देवता समोरची आपली कुलदेवता आहे तरच ती कुलदेवता मोठी आहे ना होणार त्या मुलाला ना. पण त्या कुलदेवतेचं जे काही हे आहे उपासना किंवा पूजापशी करायचं काय करायचं हे जर तुम्ही त्या लहान मुलांना त्याच वेळेस जर सांगितलं तर ते लक्षात येतील. जसं जसं मोठं होतील तसं नाही बाबाने आपल्याला सांगते ना ते आपल्याला पूर्ण करायचं कितीही दाही असं ना 2 मिनिटं उभा टाकून डोळे मिटून जरी देवाचं किंवा तुमचं ध्यान केले तरी संस्कार आले तुमचे कुठे विसरून जाऊ शकत नाहीत ना. समजा ती सकाळी माहिती कारण संध्याकाळी तर एकत्र यावे एकत्र येऊन आपला घराण्याची माहिती द्यावी की आपलं घराणं असा आपण कुठून आलो कसे आलो. आता आज कोणही कुठेही राहत आहे आज
इतके यात्रेकरी आमच्याकडे येतात की आमचं मूळ गाव कोणतं गाव असं आम्हाला विचार. मग तुम्ही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या जर सांगितलं असतं तर त्यांनी सांगितलं त्यांचं. आता कित्येक ठिकाणी आमच्याकडे लेक आहे किंवा कर्नाटकातले मोरीमध्ये लेक आहे किंवा ह्या गावचे आम्ही आहे. पण आता सध्या हल्ली मुक्काम मुंबई, पुणे, औरंगाबाद, बेंगलोर, नाशिक. पण आमचं मूळ गाव इथं आहे. ते त्यांना आम्ही इथं आल्यानंतर सांगतो की तुमचं मूळ गाव इथं आहे. तर तिथे कारगाव लिहून घेणार सांगणार. मग आजची उपासना सांगणार दिसणार. मग आपण त्यांची कुलदेवाची उपासना घेऊन वगैरे दिली. तुम्ही असं असं त्या उपासना करा. पहिलं तुम्ही करा. तुम्ही करत तुम्ही तिथल्या जागेवर बसल्यानंतर लहान मुलं जरी दुसऱ्या रूममध्ये असेल तर अरे बाबा तू किती काय केली असं उडतं तू तिथं येईल. त्या घरामध्ये येईल आणि आल्यानंतर त्यांच्या बाबा काय ते आपली लेकरं. तर तुमच्या बस की 2 मिनिटं बस चनवानी ते संस्कार जर कंटिन्यू जर केले तर आत्ता जे काही नवीन याच्यामध्ये मोबाईलमध्ये सर्व सगळे लहान मुलं इंटरेस्ट घेऊन आहे तर ते जरा दूर जाते आणि संस्कार जपले जाते आणि त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षणाला त्याच्या उन्नती प्रगतीला हे आता वा. बरोबर. जेव्हा तुम्ही आता एक प्रसंग सांगितलं की जो तुमच्यासोबत गाणगापूरमध्ये वगैरे जाताना झाला होता, तर असा तुमच्या घरी काही प्रसंग घडलेला आहे का महाराजांचा, असं तुम्हाला काही अनुभव आलेला आहे का? किंवा तुम्ही एखादी साधना करताय किंवा जेव्हा महाराजांची एखादी पूजा वगैरे करताय तेव्हा असा तुमचा एक क्षण आहे का की बाबा तुम्हाला वाटलं की बाबा ज्या ठिकाणी अनुभव आलेला आहे महाराजांचा? आता हा जो अनुभव आहे येतात मग पूजा करताना होता तुमचं ध्यान वगैरे केलं तर तेवढं एक ठराविक सेकंद जे आहे तो सुगंध घेऊन जात असा इथे दिवसभर दळत आणि मग त्याच दिवशी समजा कोणी जर आलं इथं अर्धा तास ज्याला वेळ नाहीये दर्शन करून लगेच जायचंय तर ती व्यक्ती अर्धा तास बसतोय. ध्यानच लागतो वेळेचं. कित्येक लोकांना लागलेलं आहे. हैदराबादच्या लोकांनी तर शूटिंग करत करत इथपर्यंत हुडकत आली आणि त्या ह्याच्यावर जसे हे इकडली सगळे लोक हैदराबादचे त्यांनी जसा मार्ग सांगितला त्या मार्गाने चाल त्यांनी शूटिंगच काढत हे असं आहे की दुपारी ते भेटलंय लोक जवाहर गल्ली नारावर गेली मंदिर आले त्यामुळं ही संपूर्ण शूटिंग त्याप्रमाणे माणसं सगळे येतात आणि इथं येऊन दर्शन वगैरे सगळं करतात. आणि ह्या जागेचं महत्त्व असं महाराजांना जर ज्यांना दर्शन द्यायचं असेल त्याला ते रस्ते त्याला दर्शन द्यायचं नाही त्याला जवळ येईल दाखव. तिथं आम्ही स्वतः जरी सांगितलं आमच्या गुरुपाद या दर्शना उभी तर महाराज म्हणजे तू कसं का सांगणार त्याला कळत नाही. असं म्हणून कालचा अनुभव आहे. काल आमच्याला हा त्यांनी मला पहिल्यांदा मला ठीक आहे तुमच्या पहिल्या तुमचा काही तुला मला नाही मंदिरात दर्शन आलं होतं मग मी बाहेर चला मी आता नाही वा काय बाबा असं आहे की तुम्ही जर मनातून म्हणलं पहिल्यांदा म्हणले जे तुम्ही पुन्हा परत नाही म्हणलं तर येऊ नको. आम्ही जरी सांगितलं या चला तेव्हा असा याचा इथं म्हणजे आहे आणि कित्येक जणांना असा अनुभव आहे. इथं बसून मी त्यांचं कल्याण इथं बसून त्या व्यक्ती आता पुण्याचं एक पसी आहे 2 मुलं आहेत मोठे मी माहेरी आहे तर तळ्याच्या बाजूला पिला बाधा झाल्यावर ते निऱ्या कॉडी पाहिजे ऋषी पाणी कोण व्हिडिओ वगैरे करतो मला सांग कसं आहे तिथं तुम्ही तिथं बसा मी तोच त्यांना त्या पद्धतीने काढलं करून बसलो तर मला मीची आज्ञा घेतली असं आहे तसं मारा द्या प्रत्येक डबा असं
म्हणजे करून त्याला फक्त आपण वस्तू द्यायची. ते चाललं आहे वस्तू त्याला सांग 10 मिनिटं की पाणी प्यायला द्या मग. ते पाणी प्यायला दिल्यानंतर सुवस काकू तुला संपल्यानं सांगितलं असं मला. तर त्या बाईला गर्भवतीच केलं. विश्वास ठेवा त्याला अनुभव येतो त्यांनीच सांगितलं. तर 2 मोठी मुलं आहे तरी देखील तिला दूध येत. बापरे, अचानकच दुग्नात दूध येईल. ते पण बघितलं का ते सांगितलं की तुम्ही तयार केला सगळं निवारण झालं तरी देखील तुमची काय इच्छा आहे की तुम्ही पुण्याला तरी मागे दिली कोणी सगळं थोडं संक्षिप्त रूप आहे म्हणत ते पण घालून आता ती बरोबर इच्छा आहे. हे सर्व त्यांची कृपा आहे. ही काय मी माझा महत्व सांगायचं करून घेतात ते माझ्याकडून हे फार हे कल्याण होते रोगाचे दुःख पण असे आहे का देतात. बरोबर. आता दत्त संप्रदायामध्ये की प्रत्येक माणसाला वाटतं की गिरनार पर्वताला एकदा तरी आयुष्यात जाऊन यावं आणि जाऊन आल्यानंतर त्यांचे अनुभव पण भरपूर असतात म्हणजे प्रत्येकालाच आहेत. तर नक्की तुमचे काय अनुभव होते यामध्ये तुम्ही गेलात का तिकडे? हो, आमचा जाण्याचा पहिलाच समय 1900 सत्तर. ओके. त्यावेळेस आम्ही ते सर्व गावात मुलं वगैरे तिसऱ्या बघायचं तिथले काही पिशारी ते म्हणले की तुम्ही महाराष्ट्र गावात तुमचं समजा पहिला आम्ही नाशिक गेलो लावून नाशिक रे बाहेर सगळं जावं ठीक आहे ना. तसं side they got the what's hard ते मग आपण या सृष्टीमध्ये तर ते मार्गात मोक्षाच्या मार्गावर हे जात असं ह्या सगळ्यांना अनुभव याल मला एकटे जे व्यायाम करणार नाही त्यांना नाही. आणि एखादा त्याच्यात एक अनुभव एक तरी असा होता की छत्री मग त्याला नाही आता मला चलू आता जा बाबा तिथं बाहेर सर ह्याच्यामध्येच तुझं हॉर्न ठेवच बाहेर खाली तुझं नाही झाले पाठीचं सगळं कसं झालं पायऱ्यावर चढून खाली आलो तरी आम्हाला का पण तिचे पायरी पाहिजे कोणाचे ती मॅथनं आला तिची इतकी पाय दुखाय की मला आम्ही दोनदा चुकून घेतला बापरे तरी थांबाच लागलं. मग ती मुलं जिथं ते सोवा पायरी येईल होईल तिथं जा तिथं गट जीव बस का कळवले तुला मग मी परत येईन मॅस असं म्हणतो आत्ताच नको त्यातली कोणी झालं त्याचे थांब एक शक्ती आहे त्या एनर्जी आहे की आपल्यातल्या ज्या निगेटिव्ह थिंकिंग आहे ते सतत आपण पॉझिटिव्ह करून विचार करत असतो निगेटिव्ह त्याच्यामध्ये येतच. विश्वास ठेवायचा का नाही संभ्रमामधून की पुरा विश्वास ठेवायचा का कसा पाहिजे मग तू करू का काम नाही करेल ह्या दृष्टीमुळे हिची विचार चालते देवाला सगळे तिथं जसं जाईल तिथं एकच विचार कुठे या पाहू किती लांब आहे बरोबर हेच आणि आपल्याच्या पादुका दर्शन करायचे एकच मनामध्ये चिंता दृढ विश्वास असतो त्याच्याच मार्गाने ते कार्य बघून जातं माझ्याकडून करून घेतात. ज्या वेळेस त्या लोक असतं हाताला लांब आहे अगदी अशा पद्धतीने असे दर्शन केलं नमस्कार करा आणि सगळ्या वेळेला तुम्हाला ते काही म्हणजे फ्रेश वाटते की काहीतरी नवीनच आपण कळायला लागलो
तर माझं ते एकच मत होतं आपण इथं गणबगाचा जप करून बघा जप केला जप केलेला जे त्यावेळीचा प्रसंग आपण हे आवर्जून सांगत त्यांना मी नेलं त्यांनी मांसाहार सोडलं. बापरे. त्यांना ती इच्छाच होत नाही की ती खायची. म्हणजे संगत दोष म्हणतो आपण. संग दोष नाही, संगतला ज्याला मिळणारा तो हे अनुभव आहे. संगत ज्याची आपण म्हणलं का ज्याच्या तो तशी संगत लागतो तसं आध्यात्मिकाकडे जाणारे लोक आहे किंवा काही संत त्यांच्या गोष्टी आपण ऐकायचं त्यांच्याबरोबर जेवढा वेळ जाता येईल तेवढा चांगला. आपल्याला संन्यासी जे आहे ते त्यांच्यातून फार त्यांचा वेगळा त्यांचा संघ त्यांना आता आम्हाला असा अनुभव संगती सोय शंकराचार्य रथामध्ये पुसलो शंकराचार्य बरोबर त्यांच्याबरोबर बापरे. आणि त्या मंत्रचे ते रथामध्ये जर बसले तर ते महत्पुण्य आहे की ती कुणालाच मिळत नाही ते शंकराच्या रथामध्ये बसून त्याच्याबरोबर असं प्रत्यक्ष ते शंकराचार्य साहेब त्यांचं नशीब आहे. मलाही काही वाटलं नाही म्हणून तुम्हालाही काही वाटलं अनुभव हे जे असे अनुभव मिळतात. आणि आम्ही एकदा कोणत्याही संतांच्या महंताला भेटू ते आपल्याला आवर्जून बलाला आणि हाका हे एक वैशिष्ट्य आहे. प्रीतीन सर्वोत्तम मानतो कधीही नाही तुम्हाला तुम्हाला कसल्याही प्रसंगातून तुम्ही बाहेर काढणारच. फक्त तुम्ही राहायला पाहिजे स्मरण केलं पाहिजे. नाही तर आजकाल काय होतं की त्या व्यक्तीने केले चला मला भेटू ते 15 खेटे गुरुवारचे स्वामी समजण्याकडे करू 15च कशाला तू असंही दर मिळेल जा ना 15च करावी आकडा कशा. आता आमचा ह्याच्यामध्ये विचारतो जपत्वारावर असा ही जपसंख्या सांगते बाबा केलीची संख्या सांगायची नाही कशाला सांगेल माझे 1000 बाळा झाले 10,000 बाळ झाले तुझा जपाची नोंद ती करते ती तुमचा जप पूर्ण झाला की तुम्हाला जप पुढं करूच देत नाही. आम्ही महाराजांचं भूती आता लोकांना दाखवते जप तसं ना आमच्यावर निष्ठा केली जर सगळं केलं महाराज तुमचा जप जेवढा घ्यायचा आहे तेवढा जप करायचा असं आहे. आणि काही कामाचं नाही ते प्रोफेशनल झालं व्यावसायिक झालं. आणि आजकाल कसं माहिती का लोकांनाही कसं वाटते की पुरुषांनी जर दिसलं तर फरक तुझ्या नाही. आणि ती पूजा दुसऱ्यांनी जर सांगितली त्याला मग समाधान त्या ब्राह्मणांनी किंवा त्या पूजांनी एवढे मोठे मित्र म्हणजे पोटाला त्याचं काही नाही जल श्रीवाण खूप छान. ते सगळ्याला काय म्हणते पूजेमध्ये काय मंत्र म्हणजे काय फक्त पूजा छान झाली की हे व्यक्ती म्हणतो ठीक आहे वा. आणि तो परत ब्राह्मणाला म्हणतो किंवा हल्ली सगळ्या पाहुण्यांनी ज्याच पाणी असं सांगितलं पदार्थ गुरुजींनी जर असं प्रश्न म्हणजे तुम्हाला वगैरे म्हणजे सांगितलं ते समजलं नाही दिखावा नकोय महाराजा पुढे दिखावा चालतच ना अजिबात चाल. तर गुरुजी जे लोक सेवा वगैरे करतात सगळ्या गोष्टी करतात एकदम तंतोतंत सेवाभाव नि सगळ्या गोष्टी करतात तर त्यांना असं झोपेत स्वप्न वगैरे पडतात किंवा असं थोडेसे दृष्टांत टाईप होतं भरपूर गोष्टी तर लोक काय करतात की त्याकडे दुर्लक्ष करतात की बाबा हा ठीक आहे स्वप्न पडलं असेल किंवा काय तर नक्की याच्याकडे कसं बघितलं पाहिजे. स्वतंत दृष्टांत जे आहे त्याचा कार आहे की ब्रह्ममुहूर्तापासून ती सूर्योदयापर्यंतचा तो एक विशिष्ट काळ आहे. ते आपल्याला स्वप्नदृष्टांताला जागृत होऊन आपण जर टाइम बघितला ते लिहून ठेवून आपण प्रश्न केला तर त्या अनुसंधानुसार ते जे स्वप्न पडले ते 6 महिन्याच्या अंतर्गत त्याचं फलित मिळते. सूर्योदयाच्या आसपास जर समजा आपण बघितलं तर शिबिर फल आहे त्याचा. आणि विशेष स्वप्न पडलं पुढं काय झालं
त्याचे ऐश्वर्य आणि दुपारी झोपले, दुपारचं स्वप्नाचं दिमाचं स्वप्न आराम नव्हतं, म्हणजे दिवसापर्यंत स्वप्नाचं काही नाही. पण स्वप्नायुक्त ब्रह्म प्रते सूर्योदयापर्यंतचा काळ सांगितलेला आहे. त्या काळामध्ये ज्योतिषशास्त्राप्रमाणे त्याचा प्रश्न बघून त्याचा फलित सांगितलं जातं. आजही ज्योतिषी सांगतात किंवा त्याचा कित्येक फळ तुम्हाला मिळेल आणि तसं मिळतं. एक संकेत आहे की आपल्याला जातकावस्थामध्ये जे काही करायचं आहे ते स्वप्नदृष्टांतामध्ये करायला सांगतात. जसं की आता आपण संकेतचं वगैरे बोललो की आपलं मगाशी बोलण्याच्यावरती झालं होतं की जसं तुम्हाला तुमच्या घरात काही वेळा दत्त महाराजांचा दृष्टांत झाला की घरात सुगंध वगैरे येतो. तर दत्त महाराजांची किंवा स्वामी महाराजांची येण्याची नक्की बाबा या ठिकाणी मी आहे अस्तित्वात त्याच्यावरती याची काही लक्षणं आहेत का की जे भाविक आहेत जे मनापासून सेवा करायला तर त्यांना ते समजतील अशी काय आहेत का लक्षण? महाराजांचा अस्तित्व कसं आहे हे ओळखण्याचा एक संकेत महाराजांनी सुद्धा दिलेला आहे की अष्टगंधांचा सुगंध दरवळ आणि हिना अत्तर जे आहे त्या अत्तरांचा दर्व जर समजा आपल्या आसपास असेल तर असे समजावे की आपण महाराजांच्या सान्निध्यात आहे आणि त्या सान्निध्यामध्ये असं तर असा सुगंध दरवत असताना जेवढं तुम्ही गुरूंचं जप करता तेवढं गुरुच्या सान्निध्यात तुम्ही बसून जप केला असा अनुभव तुम्हाला मिळू शकतो. आणि आता काही लोक काय म्हणतात की मला दत्त महाराज दिसतात, दत्त महाराज दिसतात. त्या दत्त महाराज दिसत असते तर मग त्यांच्या दारामध्ये अशी अवस्था वेगळी राहणार ना. जिथं महाराज आहे तिथं काहीच कमतरता नसते. ह्यांच्या घरामध्ये सौंदर्याच्या घरामध्ये कसं आहे अवस्था निहा असते, त्यांच्या अडीअडचणी भरपूर असतात, परंतु लोकांना ते सांगतात. तर त्याच्या पाठीमागं असं आहे की त्याला तंत्रशास्त्रामध्ये पिशाच्य कर्णपिशाच्य म्हणलं. बरं, कर्णपिशाच्य म्हणजे स्मशानामध्ये जाऊन जे दहन केलेले व्यक्ती असते त्याचे हस्ते घेऊन त्याचा जागृत पुन्हा त्याच्यामध्ये प्राण टाकून त्याचे अनुभव घेणे आणि त्याला जे प्रश्न विचारते त्याचा तो उत्तर देतो आणि त्याचं बाकीच सांगतो पुढचं. कारण का आत्म्याला पुढचं काय होणार आहे हे दिसतंय. बरं, तर ते सांगणारे व्यक्ती असे कोणते आहे की देवाचं नाव मूळ गावचं असते ते पिशाच सांगताना ते बरोबर असा हात काढला, असा हात केल्यानंतर ते कर्ण पिशाच कानामध्ये ती व्यक्ती पिशाच येऊन सांगते की पुढचं बालिकाचं ह्याचं 6 महिन्यात असं आहे, 6 महिने झाल्यापासून हा असा करत आहे. मग ते व्यक्ती सांगितले की त्या समोरच्या माणसाला विश्वास बसतो. पण विश्वास कसा बसतो की समोर दैवत आहे, तर त्या ठिकाणी देवी असेल, त्या ठिकाणी गणपती असेल, त्या ठिकाणी आपले महाराज असतील. आपण त्यांच्याकडे बघून या व्यक्तीकडे विश्वास करतो आणि त्यांचा म्हणून तसं चाललो. परंतु तसं न करता स्वतः अनुभव घेण्यासाठी तुम्ही स्वतः तशी जप धारणा करा. अंतःकरणातून तुम्ही गुरु महाराजांचा जप करा. प्रत्यक्ष तुम्हाला महाराज संकेत देतात का तू असं करू नको, तसं करू नको. तुम्हाला जे काही प्रश्न येतील, आता तुमच्या प्रश्न आहे किंवा मला आता शासकीय याच्यामध्ये अडचण येऊ लागेल तर मग आपण महाराजापाशी बसा, तुम्ही वेळ द्या. गुरुला वेळ दिल्यानंतर कोण तुम्हाला वेळ देते. अचानकच सगळं मला पाहिजे असं नाही. गुरुपाशी बसा, ध्यान करा आणि त्यांना आपल्या व्यथा सांगा. आणि कधीही देवाला नमस्कार किंवा काही सांगायचं असेल तर डोळे उघडे ठेवूनच सांगा, डोळे बंद करून सांगू नका. बरं का, डोळे आणि समजा मूर्ती आहे, मूर्तीचा तेज हे डोळ्यातून येत आहे. गुरूंचं देखील कसं आहे, गुरु महाराज मूर्ती वगैरे डोळ्यातून येते, चरणाचे चरणात येते. तुम्ही त्यांना डोळे उघडे ठेवून महाराज असं आहे, मला यातून बाहेर काढा. तुम्ही मनातून मला जप धारणा करा, काहीतरी वेळ द्या. निश्चित असतो मला गुरु महाराज स्वकार्य करते आणि तुम्हाला त्या मार्गातून नाही. जसं की आता तुम्ही एक दूध बाजूचा वगैरे एक प्रकार सांगितला, तर असे काही अनुभव आहेत तुमच्यासोबत वगैरे पण झालेले की तुम्ही त्यांचं केलेलं आहे काहीतरी उपाय वगैरे असेल? हो, हे सर्व काही उपाय म्हणा किंवा आपण त्यांना जे मार्गदर्शन म्हणा
जे आहे हे सर्व महाराजांच्या आज्ञेने आपण करतो. तेव्हा एक असा प्रसंग आलेला आहे की एका व्यक्तीला म्हणजे स्त्रियांना बाधा केलेली आहे. दुसरी गाय तिच्या अंगावर गेलेली आहे आणि ती जायला सोडत नाही. पूर्ण घराला संपूर्ण नष्ट करण्याचा त्याचा हेतू होता. म्हणजे कुणाला शारीरिक त्रास आहे, कुणाला मानसिक त्रास आहे, कुणाला ठीक आहे, म्हणजे त्यांच्या घरातलं वातावरण विस्कळीत करणं असा त्यांच्याच कुटुंबातल्या एका व्यक्तीचा होता. मग तसंच बघितलं आम्ही त्या घरामधून. पाहिल्यानंतर त्यांना म्हणलं की तुम्ही तुळजापूरला या, महाराजांची आज्ञा करा, महाराजांनी जे सांगतील ते उपाय आपण बघा तो. ठीक आहे, मग ती इथं आल्यानंतर तसंच केलं त्यांच्यावर. बघितलं महाराजांची आज्ञा घेतली आणि महाराजांची आज्ञा घेतल्याशिवाय आम्ही काही केलं. संकेत येतात. संकेत कसं की स्वप्नदृष्टांत क्षणिक आहे, परंतु असा काही आमचा अनुभव आहे. समजा दुसऱ्या एखाद्या मनाचा परिहार जर करायचा असेल तर आम्हाला दुसऱ्या दिवशी आम्ही महाराजांना समजा सांगतो की असं असा आहे उपाय सांग, तर दुसऱ्या दिवशी आम्हाला कोणत्या मंत्राचा त्या व्यक्तीवर प्रभाव करायचा, उपयोग करायचा आहे ते मंत्र सतत गुणगुण आमच्या मुखातून वदबून घेतात. मग आपण असं समजायचं की ह्या मंत्राने त्यांचा विलास होत आणि त्याच मंत्राने त्यांचा विलास संपूर्ण झाला. ती व्यक्ती च्या शरीरामध्ये जी योग्य ती निघून गेलेली आहे आणि ती आता सध्या सुखाने नांदतात. वा. आणि त्यांच्या काळातील आता वातावरणात आम्ही त्याचा पर्याय 2 महिने झाले केलेला आहे. तर त्याच्या अगोदर 2 महिने जे वातावरण होतं ते वातावरण 2 आठवड्याला असं त्यांचा फोन येतो, महाराज आता बरं आहे, काही चिंता नाही, आमची एक आनंदाने नवगत आहे, असा कोणचा फोन आपल्याला सांगतो. आम्ही तेच वाक्य महाराजांना सांगतो की महाराज आपल्या आशीर्वादाने आणि आपण सांगितल्या मार्गदर्शनाने हा पर्याय झाला. अशीच कृपा सर्व भक्तावर असू द्यावी असं आपण खूपच नित्यत्व असावं. आता हे आपण बोलत असताना आपण उल्लेख केला होता की कर्ण पिशाच. आता आजकाल भरपूर असे मिसअंडरस्टँडिंग आहे की आपल्याला जर काय पाहिजे तर याची उपासना केली तर लगेच ते आपल्याला भेटतंय किंवा त्याची सिद्धी प्राप्त होतीये आणि मग त्यामध्ये आपण भरपूर गोष्टी करू शकतो आणि नंतर पण त्याचा शेवट खूप वाईट असतो. ज्या काही पिशाच किंवा याची आपण उपासना करतो, तर लोकांना तुम्ही काय सांगू शकाल की भक्ती कुणाची केली पाहिजे? एक पिशाच जो की आपल्याला भरपूर काही क्षणात देऊ शकतो आणि इकडे सेवाभाव जर ठेवला पण थोडासा लेट होईल, पण आपल्याला 100% आपल्या देवाची कृपा आपल्यावर राहील. सर्वप्रथम मी असे सांगेन की आपली कुलदेवता त्याचे अनुसंधान सोडायचे काय. आपली परंपरा जी आहे ती परंपरा सोडायची नाही. परत गुरु परंपरा तर फार महत्त्वाची आहे. जेणेकरून तुम्ही गुरु जर केला असेल त्याने जे उपदेश दिलेला असेल गुरुचा त्याचा जप नित्य करा तुम्ही आणि याच अनुसंधानानं तुम्हाला काही कमी पडणार नाही. आजकाल आपल्या लोकांना क्विक पाहिजे, जे तुरंत पाहिजे. तर तुरंत देणारी व्यक्ती ही जी आहे सगळे अतृप्त आत्मा लोक असतात आणि त्याला ते नपिशाचं म्हणजे काय आहे, ते अतृप्त आत्माच त्याचं सेवा करून त्याच्याकडनं काम करून घेऊन हे होऊ शकतं. पण याचा काळ सांगितलेला आहे एकतरी 12 वर्ष तर 24 वर्ष. असे कितीतरी या महाराष्ट्रामध्ये तांत्रिक होऊन गेलेले, पण त्यांचं उत्तरार्ध जे आहे ते असं गेलेलं आहे की त्याला जाताना कोणी समोर नाही. अशा ठिकाणी जाऊन पडतात, अशा ठिकाणी जाऊन ते त्यांचे मृत्यू येतो की कल्पना देखील करू शकत नाही. म्हणजे त्यांना कारण काय मुक्ती पण मुक्ती तर नाहीच भेटणार. ती कर्णपिशाच त्यांच्या क्षेत्रामध्ये घेऊन जात. पण तीच उपासना आपण जर दैवत्वाकडे केली तर आपल्याला उपासना केल्यानंतर आपल्याला दैवत्वच्या मार्गाने जाता येते. दैवत सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण गेलो तर आपल्याला एक सात्विकता आणि केली आहे. असं अंत म्हणजे ज्यावेळेस अंत येतो त्यावेळेस आपल्याला
चांगली मी चांगलं काम केलेलं आहे, तर त्याला ती चांगल्याच्या मार्गामध्ये जात. हे कर्म करणारे त्यांना बघा घरचे पोरं विचारणार नाही, भाऊ विचारणार नाही, शेवटचे त्याची अवस्था दयनीय होती. आणि शेवटी ती जसं प्रेत परमज आहे तसं ते जिवंत प्रेत असल्याचं तर आहे. आणि त्यांना मग कोणी बोलला गावात भेटला दगडा मार कुठं काय मार ते वेगळ्याचं शेवटी त्याचं 24 वर्षाच्या अगोदरचं आयुष्य हा जाताना येताना त्यांची लोटांगण येऊन पाया पडते, परंतु शेवट मार्ग मात्र त्यांचा चांगला नाही, बिकट नाही. बरोबर. आता जे आपले दत्त संप्रदायामध्ये जे लोक नवीन योग पाहत आहेत, जे दत्त महाराजांची सेवा करू पाहत आहेत, किंवा आजकालची जी जनरेशन आहे, आताची जी पिढी आहे, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी खूप डिफिकल्ट वाटतात किंवा असं वाटतं की काय करायच्या ह्या गोष्टी वगैरे, तर त्यांच्यासाठी आपण एक काय संदेश देऊ शकतो त्या लोकांना किंवा त्या मुलांना? कसं आहे की या कलियुगामध्ये लहरीचा प्रधान आहे, एका पॉझिटिव्ह आली नाही. तुम्ही समजा पॉझिटिव्ह लहरीमध्ये जर उपासना वगैरे जर केलं असता तर त्याला तुम्हाला पॉझिटिव्ह वेव्स आणि त्याच्या लहरी त्याचा प्रभाव तुमच्या शरीरावर, तुमच्या आसपास बसणाऱ्या मित्र, आई वडील सगळे सोयरे यांच्यामुळे पडतो. निगेटिव्हचं समजा जर केलं तर त्यांनी सगळं निगेटिव्ह केलं. जी उपासना जी गुरुची करायची आहे ती सात्विकतेने करायची. होय बाबा, आता समजा हे दत्त संप्रदाय आहे, आता आपण म्हणू की हे महाराज दत्त संप्रदाय आहेत, मग चला त्यांना साधलंय तर मग आपल्याला का साधत नाही बा, आपणही बसू. ईर्षेरी गुरुकडे चालत नाही. त्याला ते मनोभावनेने तुम्ही करा, महाराज तुमच्या समोर आहे. तुम्ही त्यांनी केलं मग मी करतो, मग त्याला अवघड काय गोष्टी आहेत असे म्हणणारे तरुण पिढी भरपूर आहे, परंतु त्या तरुण पिढी वेडे झाली तशी. कारण का अर्धवट उपासना करू नये. कुठलीही केलं तर त्याला उपासना चांगली करावी. आता कमीत कमी उपासनेचा काळ 45 दिवस दिलेला आहे. मग 45 दिवस माणूस तर देऊ शकत नाही, 15 दिवस करू शकतो. 15 दिवसानंतर बघतात ते मग वेळ मिळाला तेव्हा तर मग ती उपासनेला खंडित होतं आणि त्याला मालिन्य येता येईल. उपासना म्हणजे काय? जप धारणा वगैरे जी गुरुचा आहे, कोणत्याही देवतेची उपासना जर म्हणलो तर ते काहीतरी करणं आवश्यक आहे. कुठल्याही ते जर समजा अर्धवट झालं तर त्याचा परिणाम वेगळा येतो. मग परत तीच व्यक्ती म्हणते की मी पाय ओढून मी सर्व जप धारणा केले मला काहीच कळलं नाही. आपण बघ घेताना चांगल्या गुरुचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे ना. स्वयंप्रकाशित कधी काहीच नाही. त्याला कुठला तरी त्याला प्रकाश असला तरच तू चमकणार ना. म्हणून गुरुचा हातभार तरी आपल्याला लागला. गुरु कधी कुठलीही उपासना नवीन करून पिढीला सांगण्याचा एकच माणूस आहे की जर समजा तुम्हाला उपासना करायची, तुमच्या शरीरामध्ये भक्तिभाव निर्माण झालेला आहे तर गुरु करा, गुरुचं मार्गदर्शन करा या, आणि त्यांनी सांगत तसंच करा, मनाचं काही कमी. पण ही उपासना तुम्हाला या धाकट्या याच्यामध्ये स्वतःने वा. माझा असा एक विचारायचं होतं की जसं आपण गुरुचरित्राचा मागचा उल्लेख केला की महिला करू शकत वगैरे नाहीत, पण आजकालचं काय झालेलं आहे, सगळं जॉब आणि धावपळीचे युग आणि कोणाला दादा टाईम राहिलेला नाही आहे. तर याच्यामध्ये जर दत्त महाराजांची आपण तुम्ही उपासना जशी सांगितली की बाबा जपमाळ करा किंवा साधना करा, तर ह्या धावपळीच्या युगामध्ये महिलांसाठी म्हणा किंवा लहान जी मुलं आहेत आपली कॉलेजमधली वगैरे त्यांच्यासाठी असे काही स्तोत्र किंवा छोट्या अशा काही दत्त महाराजांच्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. आपण मंत्र म्हणा, स्तोत्र म्हणा, प्रार्थना असेल काही. तर सर्वप्रथम लहान मुलांना जे सांगायचं आहे तर तुम्ही जप करावा. तर त्याच्यामध्ये बीज मंत्र आहेत ते पुरुषांनी म्हणायचे, स्त्रियांनी आहेत तर साधे बनलं आहे. बीज मुग आहे ओम ग्राम दत्तात्रेयाय नमः हे पुरुषांनी म्हणायचं आहे, आणि नुसतं दत्तात्रेयाय नमः स्त्रियांनी. दुसरं असं आहे की टेंबे स्वामींनी केलेलं गुरुचरित्र सप्तशतीसार
जे काही आहे जे पूर्ण गुरुचरित्र ते जर वाचायला बसलं तर 1 तासामध्ये संपूर्ण गुरुचरित्र वाचलं होतं. तर तुम्ही असं करा, सर्व स्त्रियांना किंवा भक्तांना असं म्हणायचं आहे की गुरुचरित्र सप्तशती सार 1 मिनिटात 1 अध्याय वाचलं का असं महाराजांनी करून ठेवलेलं आहे. तर तुम्ही 1 मिनिट द्या गुरुसाठी. 1 मिनिट, एक पानच आहे. 10 मंत्र, 15 मंत्र, जास्तीत जास्त 20-22 मंत्र या मंत्राचा अध्याय आहे. की जे करून तुम्ही बसून 1-2 मिनिटामध्ये सराव झाला तर 1 मिनिटामध्ये वाचणं होऊन जाते. ती उपासना किंवा ती तुम्ही नित्य केला तरी देखील तुम्हाला गुरुचरित्र आणि गुरूंचं जप ध्याबा किंवा जे अनुष्ठान केलं असं होऊन जाईल असं आहे. आणि पुरुषांनी असा आहे मूळ गुरुचरित्र पारायण नाही जमलं त्यांनी दादा पिढीचं मला पारायण करायला जमतं नेमकी किंवा काही अडचणी आहेत माझं गुरुचरित्र यावर्षी वाचणं राहून गेले. गुरुचरित्र वाचणं राहून गेलेलं नाही तुमच्याकडे अजून वेळ आहे. 52 ते 53 दिवसामध्ये तुमचं गुरुचरित्र होतं. रोज 1 अध्याय म्हणाला पारायणच करावा अशी काही नाहीये. काही जर साध्य करायचं असेल तुम्हाला ते संकल्पना आहे, संकल्प आहे किंवा ते त्यासाठी पारायण अनुष्ठान लोक करतात. सेवेसाठी कुठं करतात? तुम्ही सेवा करा. रोज 1 अध्याय वाचा. ठराविक 14वा अध्याय 15वा अध्याय हे वाचू नका. आज माझ्याकडे न्यायालयीन काम आहे आणि मी 14वा अध्याय वाचतो का उपयोग नाही. तुम्ही त्या काही गुरुचरित्र एक शरीर आहे ते शरीराचा एक भाग काढून तुम्ही वाचताय आणि बाकीचं त्यापेक्षा तुम्ही पूर्ण पायापासून पहिल्या अध्यायापासून ते 52-53 अध्यायापर्यंत तुम्ही एक अध्याय असं चढत राहा. तसं तुमचं काम होत राहील ना. असं आहे. म्हणून असं सांगणं आहे की नित्य गुरुचरित्र पाठ 1 अध्याय रोज वाचा. त्याला वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 15 मिनिटामध्ये तुमचं होऊन जातं. गुरुचरित्रामध्ये असं एक विचारायचं होतं की बाबा खूप जण पारायण वगैरे करतात पण काही कारणास्तव म्हणा त्याच्या काही प्रॉब्लेम आले घरात किंवा काही इमर्जन्सीच्या गोष्टीमुळे बाहेरगावी कुठे जावं लागेल त्यांना आणि पारायण जर अर्धवट तसंच जर राहिलं तर मग त्याला नक्की काय पुढे कशा पद्धतीने करता येईल किंवा ते कसं हे करायचं आपण. आता नैसर्गिक आहे की एखाद्याने समजा गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे आणि नैसर्गिकरित्या त्यांच्या घरामध्ये कोणी व्यक्ती येत नाही काय करायचं. किंवा समजा त्यांना ते गुरुचरित्र अर्धवट सुरू समजा आता असा काही प्रसंग येतो की ती सोडून जायचं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही योग्य वेळी पारायण सुरू केलं म्हणून तुम्हाला अडचण. तुम्ही पारायण करताना गुरुंना विचारून करा तुम्ही असायचं परिणाम आपली आज्ञा असावी किंवा कोण नसेल तर स्वतः गुरुचरित्र आता घ्यायचं आहे आणि म्हणायचं किंवा मी पारायण करायची इच्छा आहे तर याच्यामध्ये मला अडचण गेली महाराज अडचणी गेला म्हणून तुम्ही राहिले मला करून जायचंय 3 दिवसात जायचंय हे आहे नाही. आता काही काही अडचणीच्या वेळेस शरपंजरी पडलेली व्यक्ती असते आणि त्यांच्यासाठी गुरुचरित्र पारायण करा म्हणून तर ते माझ्या मताने पारायणाच्या ऐवजी सेवा चालतं. पारायण झालं समजा ती व्यक्ती केली काय करणार तर ते अर्धवट राहतं म्हणजे विचार न केल्याचा परिणाम होतो असा आहे. दुसरा अशी अडचण हे समजून जायचा मला मग सोडून दुसरा प्रसंग आहे की सोडून जायचं आहे तर तुमचे उपाध्ये जे आहे त्यांना तुमच्या घरातलं सर्व धार्मिक विधी करण्याचा अधिकार आहे. सर्व त्यांचं त्या यजमानाचं श्राद्ध देखील करण्याचा अधिकार आहे. म्हणजे उपाध्याय जे घरातले उपाध्ये असतात जे त्या घरामध्ये सतत धार्मिक विधी करायला येतात गुरुजी तर त्यांना तो सर्व अधिकार आहे. मग तिथे जर गेले तर निश्चितच प्रायश्चित्त घ्यायचं 1200 गायत्री जप करून त्या गुरुंनी पुन्हा तिथून पुढे चालू करायचं. आता असं म्हणतात की बाबा एकाच व्यक्तीने सुरू केले की एकाच व्यक्तीने सुरू केलं पण काही अडचणी जर आल्या तर आपले उपाधी आहेत ते जमलं पण गुरुजी
तुम्ही इतक्या छान पद्धतीने आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या तुम्ही आणि आम्हाला पण खूप उत्सुकता होती की नक्की गुरुचरित्र पारायण म्हणा किंवा गुरुचरित्रात जो तुम्ही 45वा अध्याय सांगत होते जे तुमच्या वंशजांचा आहे या सगळ्या गोष्टी ऐकून आणि ह्या सगळ्या गोष्टींची नवीन माहिती आम्हाला या सगळ्या प्रकारातून आम्हाला मिळाली आणि त्याबरोबर इथून आमचंही छान दर्शन झालेलं आहे पादुकांचं वगैरे आणि ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं आमच्यासाठी म्हणा किंवा आपले जे लोक पाहतायत आणि जे आवडीने आपले व्हिडिओज पाहतात त्या लोकांनाही खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही त्यासाठी मनापासून धन्यवाद तुमचं आणि तुम्हाला कसं वाटलं आपण चर्चा करू किंवा आपल्या चॅनलवरती तुम्हाला कसं वाटलं हे आपल्या या चॅनलचा उपक्रम अगदी स्तुत्य आहे आणि घरोघरी उपासना किंवा गुरुची परंपरा कशी आहे याचं तुम्ही संकलन करून जे भाविक भक्तांना आपण माहिती देता ते अगदी जे माझ्या मताने तर ते फार महत्त्वाचं आहे असं कोणी सांगत नाही की तुम्ही या गुरुचरित्र आहे या गुरूंचं अस्तित्व असं आहे गुरुची उपासना कशी करा की जे तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहात अगदी उपक्रम आपला खूप चांगला आहे. धन्यवाद धन्यवाद मनापासून धन्यवाद अवधूत तुम्हाला आपला हा व्हिडिओ किंवा हा आपला पूर्ण जी चर्चा झालेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर काही गुरुजींकडनं मार्गदर्शन वगैरे हवं असेल किंवा त्यांच्याशी काही चर्चा करायची असेल तर आपण नक्कीच गुरुजींशी कसा संपर्क आपल्याला करता येईल त्याची माहिती आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करणारच आहोत आणि अशाच वेगवेगळ्या आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद